नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिले नाही? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 झाडाझडती. झाडाझडती हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले नाही. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिठागराचा जिल्हा असे म्हणतात? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 रायगड. रायगड या जिल्ह्याला मिठागराचा जिल्हा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 3, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवामधून स्रवते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील स्वादुपिंड या अवयवामधून स्रवते. प्रश्न क्रमांक 4, विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत. विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 5, पिकते तिथे विकते ही योजना कशाशी संबंधित आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 शेतीमाल विक्री. पहा, पिकते तिथे विकते ही योजना शेतीमाल विक्रीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 6, अष्टपैलू म्हणजे काय? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सर्वगुण संपन्न. अष्टपैलू म्हणजेच सर्वगुण संपन्न. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 4 ज्वारी. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र हे ज्वारी या पिकाखाली आहे. प्रश्न क्रमांक 8, शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 चेतापेशी. शरीरातील सर्वात मोठी पेशी ही चेतापेशी आहे. प्रश्न क्रमांक 9, बालकवी हे टोपण नाव कोणाचे आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबक बापूजी ढोंबरे. त्र्यंबक बापूजी ढोंबरे यांचे टोपण नाव बालकवी असे आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी. महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी या शहराला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 12, रक्तातील साखरेचे प्रमाण कशामुळे वाढते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 ग्लुकोज. रक्तातील साखरेचे प्रमाण हे ग्लुकोजमुळे वाढते. प्रश्न क्रमांक 13, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन हे महाड या ठिकाणी केले. प्रश्न क्रमांक 14, विभक्ती ओळखा. मुलाने. तर पहा, मुलाने या शब्दाचा विभक्ती कोणता होईल? तर तृतीया. प्रश्न क्रमांक 15, ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 मल्लेश्वरी कर्णम. पहा, ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ही मल्लेश्वरी कर्णम ही आहे. प्रश्न क्रमांक 16, मुळा मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 पुणे. मुळा मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसले आहे. प्रश्न क्रमांक 17, वातावरणातील सर्वात हलका वायू कोणता? पहा, ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन. हायड्रोजन हा वातावरणातील सर्वात हलका वायू आहे. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना ही केली. प्रश्न क्रमांक 19, डोळे पाणावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 रडू येणे किंवा भावुक होणे. प्रश्न क्रमांक 20, लोकसभेचे पहिले सभापती कोण? पहा, ऑप्शन क्रमांक 1 गवा माळवणकर. लोकसभेचे पहिले सभापती हे गवा माळवणकर हे होते.
पुढचा प्रश्न, अहिल्यानगर हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर. अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव अहिल्यानगर असे आहे. क्रमांक 22, सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मंगेश पाडगावकर. सलाम या कविता संग्रहाचे कवी मंगेश पाडगावकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 23, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 8 मिनिटे 20 सेकंद. सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद इतका कालावधी लागतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधील प्रथम कॅशलेस गाव कोणते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 धसई. धसई हे महाराष्ट्रातील प्रथम कॅशलेस गाव आहे. प्रश्न क्रमांक 25, गटात न बसणारे शब्द ओळखा. घोडा, वाघ, कुत्रा, गाय. तर पहा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वाघ. कारण वाघ हा जंगली प्राणी आहे आणि बाकी सगळे पाळीव प्राणी आहेत. प्रश्न क्रमांक 26, दख्खनच्या पठाराचा उतार कोणत्या दिशेला आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पूर्व. दख्खनच्या पठाराचा उतार हा पूर्व दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 27, रक्तातील तांबड्या पेशींचे आयुष्य हे किती दिवसांचे असते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 120 दिवस. रक्तातील तांबड्या पेशींचे आयुष्य हे 120 दिवसांचे असते. पुढचा प्रश्न, गदर या क्रांतिकारी संघटनेचे मुख्यालय कुठे होते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सॅन फ्रान्सिस्को. सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी गदर या क्रांतिकारी संघटनेचे मुख्यालय होते. प्रश्न क्रमांक 29, सागराची खोली मोजण्याचे एकक कोणते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 फॅदम. पहा सागराची खोली मोजण्याचे एकक हे फॅदम आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? पहा ऑप्शन क्रमांक 1 पुणे येथील खडकवासला या ठिकाणी. पुणे येथील खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. पुढचा प्रश्न, यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 पचन संस्था. यकृत हा अवयव शरीरातील पचन संस्थेशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 32, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सहारा. जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा हे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 33, राजा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 राजाच. कारण काही नामांचे एक वचन व अनेक वचन हे सारखेच असते. प्रश्न क्रमांक 34, पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 25 वर्ष. लोकसभेचा सदस्य असेल तर पंतप्रधान होण्यासाठी किमान वय 25 वर्ष इतके असावे लागते. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्राचे भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे. पहा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता आणि ते महाराष्ट्रातील भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 36, घाम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहा आपल्याला घाम या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 स्वेद. पुढचा प्रश्न, क्षयरोग म्हणजेच टीबी हा कशामुळे होतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जीवाणू म्हणजेच बॅक्टेरियापासून. क्षयरोग हा बॅक्टेरियापासून होतो. प्रश्न क्रमांक 38, महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 राजघाट या ठिकाणी. महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ हे राजघाट या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 39, नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 संत्री. नागपूर हे शहर संत्री या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 40, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 स्थायू म्हणजेच लोखंड. ध्वनीचा वेग हा स्थायूमधून जास्त प्रमाणात असतो. प्रश्न क्रमांक 41, दोन नद्यांमधील जागा याला काय म्हणतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 काय म्हणतात तर दुआब. दोन नद्यांमधील जागेला दुआब असे म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 42 आंधळी कोशिंबीर हा शब्दाचा प्रकार कोणता? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सामासिक शब्द. आंधळी कोशिंबीर या शब्दाचा प्रकार हा सामासिक शब्द असा आहे. प्रश्न क्रमांक 43 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ज्योतिराव फुले यांनी. गुलामगिरी हे पुस्तक ज्योतिराव फुले यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 44 शिकागो धर्म परिषद स्वामी विवेकानंदांनी कोणत्या वर्षी भाषण केले? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 1893 मध्ये. शिकागो या धर्म परिषद स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये भाषण केले. प्रश्न क्रमांक 45 रक्तदाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 स्पिग्मोमॅनोमीटर. रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर या साधनाचा वापर होतो. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील भाताचे कोठार म्हणून कोणता जिल्हा हा ओळखला जातो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 रायगड. रायगड हा किल्ला भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 47 मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 वर्ण. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 48 जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा दिली.